मुंबई लोकलमधील जीवघेण्या हल्ल्यांची मालिका काही केल्या संपत नाहीये। आता तर पुरुषांपाठोपाठ महिला देखील या हल्ले करण्यामध्ये आघाडीवर असल्याचं दिसतंय। त्यामुळे लोकलमधून प्रवास करताना प्रवाशांना धडकी भरतीये। इतक्या घटना घडूनही रेल्वे प्रशासन मात्र ढिम्म असल्याचं दिसतंय आणि या गुन्हेगारांचं नेमकं कशामुळे फावतंय पहा सविस्तर या रिपोर्टमध्ये। लोकलमध्ये आता केमिकल वेपन। मुंबई लोकलमध्ये महिलांचेही हल्ले। लाईफलाईन बनतीये क्राईम लाईन। मुंबई लोकलमध्ये हाणामारी आणि वादविवाद हे जणू प्रवाशांच्या पाचवीलाच पुजले। रोजची धक्काबुक्की, शिवीगाळ आणि जीवघेणे हल्ले आता मुंबईकरांसाठी नवे राहिलेले नाहीत। लोकलच्या भांडणात कोयता, चॉपर, बंदूक आणि लोखंडी कड्यांचा वापर झाल्याचा इतिहास ताजा असतानाच आता थेट एका घातक पेपर स्प्रेची एंट्री झाली आहे। विशेष म्हणजे पुरुषांमध्ये सुरू असलेली हिंसा आता महिलांपर्यंत पोहोचली आहे। होय, कल्याण लोकलच्या महिला डब्यात जे काही घडलंय ते ऐकलं तर लोकलनं प्रवास करताना तुम्ही एकदा नाही तर 100 वेळा विचार कराल। पहा सनकी महिलांच्या टोळी युद्धात काय झालं। डोंबिवली स्थानकातून चढलेल्या महिलांनी रिकाम्या सीट्सवर ताबा मिळवला। कल्याणच्या आणि डोंबिवलीच्या महिलांमध्ये सीटवरून भांडण झालं। शाब्दिक वादाचं रूपांतर थेट हाणामारीत झालं। डोंबिवलीच्या महिलेनं हँडबॅगमधून पेपर स्प्रे फवारला। संपूर्ण डब्यात घबराट पसरली। सुदैवानं या घटनेत कुणालाही गंभीर दुखापत झाली नाही। वास्तविक दिल्लीच्या निर्भया प्रकरणानंतर महिलांना स्वसंरक्षण करता यावं म्हणून या पेपर स्प्रेची संकल्पना समोर आली होती। बाजारात मेडिकलमध्ये हा पेपर स्प्रे सहज मिळतो, पण ज्याचा वापर नराधमांना धडा शिकवण्यासाठी व्हायचा तो स्प्रे आता क्षुल्लक कारणावरून सहप्रवाशांच्या जीवावर उठू लागलाय। लोकलच्या हाणामारीत आता या केमिकल वेपनची एंट्री झाली आहे। या जीवघेण्या प्रकारानंतर रेल्वेतल्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। फर्स्ट क्लास महिलाच्या डब्यामध्ये जी घटना झाली होती याच्यामध्ये ठाण्यावरनं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे येत असताना महिला महिला फर्स्ट क्लासमध्ये काही महिलांमध्ये आपापसात सीटला घेऊन विवाद झाला होता आणि त्या विवादानंतर त्यातील एका महिलेने त्या डब्यावरती दुसऱ्या महिला ज्या होत्या डब्यातील त्यांच्यावरती पेपर स्प्रे मारण्याचा प्रकार झाला होता। मुंबई लोकलमध्ये मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या गुन्हेगारीच्या घटनांमुळे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय। लोकलमधील सुमारे 90% जनरल डब्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरेस नसल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय। रेल्वेच्या एकूण 2193 सर्वसाधारण डब्यांपैकी केवळ 225 डब्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे आहेत, तर आपत्कालीन परिस्थितीसाठी असलेली टॉकबॅक प्रणाली 93%हून अधिक डब्यांमध्ये उपलब्ध नसल्याचं समोर आलंय आणि यामुळेच गुन्हेगारांचं फावतं। आता लोकलची लाईफलाईन ही क्राईम लाईन बनण्याआधी रेल्वे प्रशासनानं ॲक्शन मोडमध्ये येण्याची गरज आहे। गणेश कवडेसह वैदेही काणेकर, साम टीव्ही न्यूज, मुंबई। मी नेहमी फक्त साम टीव्हीच पाहते, कारण त्यांच्या बातम्या मला रिलेट करतात।